नमस्कार, मी मनीषा राऊत। आज आपण बघणार आहोत अवघा रंग एक झाला संत सोयराबाई यांची ही काव्यरचना। वेगवेगळ्या प्रकारचे नाना रंग असतात, परंतु कुठलाच रंग या कवयित्रीला आता दिसत नाही। तिला सगळे रंग एकच झाल्याची अनुभूती झालेली आहे। अशा या संत सोयराबाई चोखोबा यांच्या पत्नी, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा हे त्यांचं गाव। हे संपूर्ण कुटुंब अगदी भक्तिभावामध्ये रममान झालेलं होतं आणि विशेषतः सर्व कुटुंबच काव्यरचना करत होतं। संत सोयराबाई यांच्या नावाने जवळपास 92 अभंग आज रोजी उपलब्ध आहेत। सर्व अभंग जे आहेत हे ईश्वराप्रती समर्पित भावनेतून लिहिल्या गेलेले आहे। कालखंड जर पाहिला तर अतिशय जुना असा कालखंड आहे। त्या कालखंडामध्ये एक दलित स्त्री लिहत होती। ती स्त्री असल्यानंतरच्या तिच्या ज्या वेदना आहेत त्या वेगळ्या होत्या आणि दलित म्हणून तिच्या वाट्याला आलेल्या वेदना त्याही अगदी वेगळ्या होत्या, परंतु त्यांच्या लिखाणामध्ये त्याचा नाममात्र उल्लेखही कुठेच आपल्याला दिसून येत नाही। आजचा जो स्त्रीवाद आहे यापासून ती भावना किंवा ते लिखाण कोस दूर होतं। व्यथा आणि वेदनांचा आक्रोश आपल्याला त्या काव्यात दिसत नाही, तर अगदी सौम्य भावाने त्या अभिव्यक्त झाल्या आहेत। चला तर बघूया कवितेत किंवा काव्यामध्ये अभंगामध्ये त्या काय म्हणतात। अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग, मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया। आता ही काव्यरचना जाणून घेण्यासाठी तुम्हाला त्या एका ईश्वरीय शक्तीवरती विश्वास ठेवणं नितांत गरजेचं आहे। त्याच वेळेस या कवितेतल्या ज्या ओळी आहेत त्या तुमच्या अंतर्मनाला भावतील। कुठलं तरी श्रद्धास्थान, कुठली तरी एक दिव्य शक्ती, कुठलं तरी एक ईश स्वरूप जे कुठलं तुम्ही मानत असाल किंवा अगदी माणसामधील माणूस पण जरी मानत असाल, ते जरी तुमचं श्रद्धास्थान असेल तरी त्यासाठी सुद्धा कवयित्री म्हणत आहे की मला आता कुठलाच रंग वेगळा भासत नाही, कारण माझा रंग तू श्रीरंग तू झालेला आहेस। जो पंढरीचा विठ्ठल आहे त्या विठ्ठलामध्ये कवयित्री संपूर्ण सृष्टी बघू शकत आहे। ती स्वतःलाही त्या विठ्ठलात बघत आहे आणि चराचर सृष्टीतील जी जीव प्राणी आहेत, वनस्पती आहे, पशुपक्षी आहेत, जड अजड सगळं काही तिला त्या विठ्ठलामध्ये दिसत आहे। मी तू पण हे तिचं अस्तित्वच संपल्यासारखं आहे। त्यातली वेगळीपणाची भावनाच संपून गेलेली आहे। एकत्वाची अनुभूती या कवयित्रीला झाल्यानंतरची ही काव्यरचना आहे। एकतत्व संपूर्ण सृष्टीमध्ये प्रस्थापित झाल्याचं तिला तिच्या दृष्टीने जाणवत आहे। नाही भेदाचे ते काम पळूनी गेले क्रोध काम, देही असुनी तू विदेही सदा समाधीस्त पाही। कुठल्याच प्रकारचा भेदभाव उरलेला नाही, मनामध्ये राग नाही, द्वेष नाही, लोभ नाही, हेवा नाही, मत्सर नाही। या सर्व ज्या व्यक्तींना त्रास देणाऱ्या ज्या घटक आहेत या सर्वांपासून ती कवयित्री आता मुक्त झालेली आहे। म्हणून ती म्हणते की सर्व काही माझ्यातून लोप पावलेला आहे, सर्व काही पळून गेलेला आहे, क्रोध माझा संपून गेलेला आहे, कुठल्याच भेदाचं स्थान माझ्या हृदयामध्ये आता उरलेलं नाही। मग जातीयवाद आणि उच्च नीच स्त्री पुरुष ह्या संपूर्ण चौकटीतून ती पार झालेली आहे। अगदी दिव्यत्व स्वरूप तिला तिचं प्राप्त झालेलं आहे आणि त्या दिव्य स्वरूपामध्ये त्या ईश दर्शन तिला होत आहे। आणि हा जो आत्मसाक्षात्कार आहे किंवा जी एक वैश्विक अनुभूती जी आहे ती कवयित्रीला झाल्यानंतर ती अभिव्यक्त झालेली आहे। देह असूनही तू विधेही सदा समाधीस्त पाही। आता जो ईश्वर आहे, जो विठ्ठल आहे, ज्याच्यावरती ज्या पंढरपूरच्या विठ्ठलावर तिची भक्ती आहे, तो विठ्ठलही तिला काय वाटत आहे, जी मूर्ती तिच्या समोर आहे ती मूर्तीसुद्धा तिला आता दिसत नाही, तो देहसुद्धा तिला दिसत नाही। देह असूनी तू विधेयी। मग आता जर परमेश्वर तिला त्या स्वरूपामध्ये दिसत आहे तर ती स्वतःला सुद्धा त्या रूपामध्ये बघण्यास सक्षम झाली आहे। देह भान ती पूर्णतः विसरलेली आहे। या देहाचं अस्तित्व ती पूर्णपणे नाकारते की देह असून मी विधेयी। मग या देह अगदी आत्मा परमात्मा या संकल्पनांपर्यंत हे काव्य आपल्याला घेऊन जातं की हा देह फक्त
बाह्य स्वरूप आहे, एक दिसणारं स्वरूप आहे, अंतर आत जो मी आहे हा पूर्णतः भिन्न आहे आणि तो अजर अमर अविनाशी आहे. देह जरी नश्वर असला तरी मी अंतरंगातला जो मी आहे किंवा या देहाचा जो स्वामी मालक जो आहे तो मात्र काय आहे तर तो नश्वर आहे, समाधिस्थ आहे, तो आहे, होता आणि राहणार सुद्धा आहे. मग पुढे शेवटच्या ओळीमध्ये कवयित्री म्हणते, पाहते पाहणे गेले दूर म्हणे चोख्याची महारी. आता जे पाहणे म्हणजे जे दिसत होतं, जे आतापर्यंत ज्या मायाजाळामध्ये मी अडकलेली होती, जे फक्त मला माझ्या दृष्टीच्या एका चौकटीमध्ये जे दिसत होतं ते आता पूर्णतः काय झालेलं आहे, बदलून गेलेलं आहे. एक वेगळी दृष्टी मला प्राप्त झालेली आहे आणि अगदी माझं तुझं आपलं परक उच्च नीच्च काळा गोरा या सर्व भेदा अभेदापासून मी काय झालेली आहे तर मुक्त झालेली आहे. आणि हे कोण सांगत आहे तर कवयित्री म्हणते, मी चोख्याची महारी. समाजामध्ये वेगवेगळ्या ज्या 12 बलुतेदार पद्धती होत्या, 18 पगड जाती होत्या, त्या वेगवेगळ्या जातीमध्ये आता महार ही स्वतःला ती म्हणून घेत आहे की मी महार या जातीची आहे आणि कुणाची पत्नी आहे तर मी महार ही चोखोबा महारांची पत्नी आहे, असं ती अभिमानाने या ठिकाणी उल्लेख करत आहे. स्वतःचं अस्तित्व जे आहे ते ती आपल्या पतीच्या अस्तित्वामध्ये दाखवत आहे. असे जरी असले तरी या कवयित्रीने आपली स्वतःची एक वेगळी ओळखसुद्धा निर्माण केलेली आहे. आजच्या ज्या स्त्रीवादी जाणीवेनं कविता लिहिल्या जातात त्या कवयित्रींसाठी ही जी कविता आहे किंवा हा जो अभंग आहे, ही जी रचना आहे, ही एक वेगळ्या अर्थाने किंवा एक वेगळा दृष्टिक्षेप किंवा एक वेगळा दृष्टिकोन विकसित करण्यास सहाय्यभूत ठरू शकते. धन्यवाद.